हे गाईज, वेलकम बॅक टू माय जीओवी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. मेकॅनिकल महाजेनको AE साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉम या सब्जेक्टमधून काही पॉईंट्स पाहणार आहोत आणि यामधून कदाचित क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. आणि जोपर्यंत लवकरच तुमची एक्झाम एप्रिल एंडमध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहेत महाजेनको AE तर तोपर्यंत आपण ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू ठेवूया. डेलीचे 2 किंवा 3 इम्पॉर्टंट रिव्हिजन लेक्चर्स या आपण याच्यामधून डिस्कस करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमधून आपण काही पॉईंट्स पाहणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल टाइप्स ऑफ मटेरियल, तर 4 टाइप्स ऑफ मटेरियल आपण सॉममध्ये डिस्कस करतो. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे होमोजिनियस मटेरियल, आणि या मटेरियल्सची डेफिनेशन एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते, कारण ऑलरेडी बऱ्याच एक्झाम्समध्ये होमोजिनियस मटेरियल, आयसोट्रॉपिक, अनआयसोट्रॉपिक, तर ह्या डेफिनेशन्स विचारल्या गेलेल्या आहेत. तर त्यासाठी हे महत्त्वाचं ठरतं. सर्वात पहिलं होमोजिनियस मटेरियल म्हणजे काय? मटेरियल विच हॅव सेम इलास्टिक प्रॉपर्टीज ॲट एनी पॉईंट इन अ गिवन डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे काय की एखादा मटेरियल आहे सपोज हा, विच हॅव सेम इलास्टिक प्रॉपर्टीज ॲट एनी पॉईंट, म्हणजे कुठलाही पॉईंट घ्या, हा पॉईंट ॲट एनी पॉईंट इन अ गिवन डायरेक्शन, म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन आपण कन्सिडर केली तर सगळ्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनला कुठल्याही पॉईंटवरती सपोज एखादं इलास्टिक प्रॉपर्टी आहे E1 आहे, इथे पण E1 आहे, इथे पण E1 आहे, इथे पण E1 आहे, आणि इकडे पण E1 आहे. म्हणजे काय? मटेरियल विच हॅव सेम इलास्टिक प्रॉपर्टीज, सर्वांची प्रॉपर्टीज सेम आहे ॲट एनी पॉईंट, कुठल्याही पॉईंटवर इन गिवन डायरेक्शन. इन गिवन डायरेक्शन म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन घेतली तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन वरतीच, वर्टिकल घेतली तर वर्टिकल डायरेक्शन वरतीच. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो होमोजिनियस मटेरियल. आय होप तुम्हाला डेफिनेशन कळलेली असेल, एक्झाममध्ये डेफिनेशन विचारली जातं, त्यासाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय? दिस मटेरियल हॅज सेम आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉइंट. ठीक आहे, म्हणजे काय की सपोज हा मटेरियल आहे, इट हॅज सेम आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन, म्हणजे ॲट अ पॉइंट, एखादा पॉइंट आहे, त्यामध्ये इकडे सुद्धा E1 आहे, इकडे सुद्धा E1 आहे, इकडे सुद्धा E1 आहे. म्हणजे कुठलाही पॉइंट घ्या, त्याचा पॉइंट जर आपण घेतला तर कुठल्याही डायरेक्शनवरती ते पॉइंट इलास्टिक प्रॉपर्टीज जे आहेत ते सेम असल्या पाहिजे. ठीक आहे, आयसोट्रॉपिक दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? आधी होमोजिनियस मटेरियलमध्ये काय होतं? इन अ गिव्हन डायरेक्शन, एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये प्रॉपर्टीज सेम होत्या, E1. पण आयसोट्रॉपिक मध्ये काय आहे? इन ऑल डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शन, एखादा पॉइंट आहे आणि कुठल्याही डायरेक्शन मध्ये त्या प्रॉपर्टीज सेम आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. अनआयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय? इट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉइंट इन द बॉडी, म्हणजे एखादी बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये एखादा पॉइंट आहे आणि इट हॅज डिफरंट डायरेक्शन, इकडे E1 आहे, इकडे E2 आहे, इकडे E3 आहे, इकडे E4 आहे. ठीक आहे, म्हणजे काय की अनआयसोट्रॉपिक मटेरियल मध्ये इट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज, प्रत्येक डायरेक्शनला, इन ऑल डायरेक्शन, प्रत्येक डायरेक्शनला डिफरंट प्रॉपर्टीज आहेत ॲट अ पॉइंट. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ऑर्थोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय? अ मटेरियल विच हॅज डिफरंट प्रॉपर्टीज इन 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स. हा एक मटेरियल आहे, इट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज, एखादा पॉइंट घेतला आपण तर 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स म्हणजे X, Y आणि Z, तर या तिन्ही मध्ये इकडे E1 असेल तर इकडे E2 आहे, इकडे E3 आहे. इट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज इन 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स. ठीक आहे, याला म्हणायचं काय? ऑर्थोट्रॉपिक मटेरियल. तर ऑर्थोट्रॉपिक मटेरियल कॅन बी अनआयसोट्रॉपिक. ठीक आहे, इथे मी लिहितो ऑर्थोट्रॉपिक मटेरियल कॅन बी अनआयसोट्रॉपिक मटेरियल, कारण ती कंडिशन सॅटिस्फाय होते अनआयसोट्रॉपिक मटेरियल. ठीक आहे, ऑर्थोट्रॉपिक मध्ये काय म्हटलं की इट हॅज डिफरंट प्रॉपर्टीज इन 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, आणि याच्यामध्ये पण आपण एखाद्या पॉईंटवरती 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेनवरती डिफरंट प्रॉपर्टीज जर दाखवलं तर त्याला आपण अनआयसोट्रॉपिक मटेरियल सुद्धा म्हणू शकतो. म्हणून ऑर्थोट्रॉपिक मटेरियल कॅन बी अनआयसोट्रॉपिक मटेरियल, पण उलट रिव्हर्स ट्रू नाहीये, अनआयसोट्रॉपिक मटेरियल कांट बी ऑर्थोट्रॉपिक मटेरियल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
हे प्रॉपर्टीज एक्झाममध्ये विचारण्याच्या जाण्याचे चान्सेस आहेत. आता ह्या प्रॉपर्टीज पाहिल्या तर अजून एक पॉइंट सॉममध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करतो, तो म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट. यावरून सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर टाइप्स ऑफ मटेरियलमध्ये होमोजेनस आणि आयसोट्रॉपिक जेव्हा असतं तेव्हा नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट किती लागतात? 2. आपण इलास्टिक कॉन्स्टंट पाहूया. यंग्स मॉड्युलस आहे, त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस आहे, पॉयझन्स रेशो आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व आपण डिस्कस करूया. पण आता सध्यापुरतं हा टेबल लक्षात ठेवा. होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक मध्ये नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट किती लागतात? 2. त्याच्यानंतर ऑर्थोट्रॉपिक म्हणजेच वूड या केसमध्ये नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट लागतात 9. आणि अनआयसोट्रॉपिकच्या केसमध्ये नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट 21. तर हे 3 नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातील. आणि नंबर ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट मध्ये आतापर्यंत विचारलेलं नाही, पण तरी हे लक्षात ठेवू शकता. ओके. त्याच्यानंतर जसं मी आता सांगितलं, इलास्टिक कॉन्स्टंट्स यावरनं एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. एकतर तुम्हाला न्यूमेरिकल देतील छोटा, नाहीतर फॉर्म्युला मे बी विचारला जाऊ शकतो. तर पहा, सर्वात पहिलं इलास्टिक कॉन्स्टंट आहे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. त्याला आपण ई डिनोट करतो. ठीक आहे, ई. त्याचा फॉर्म्युला काय? इट इज द रेशिओ ऑफ लॉंगिट्युडनल स्ट्रेस टू दी लॉंगिट्युडनल स्ट्रेन. लॉंगिट्युडनल स्ट्रेस सिग्मा आणि लॉंगिट्युडनल स्ट्रेन एप्सिलॉन याने डिनोट करतो आपण. सिग्मा अपॉन एप्सिलॉन इज इक्वल टू, स्ट्रेस म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया, आणि स्ट्रेन म्हणजे काय असतं? चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. यालाच आपण असं लिहू शकतो, FL अपॉन चेंज इन लेंथ इंटू एरिया. ठीक आहे, तर हा झाला फॉर्म्युला कशाचा? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा. एक लक्षात ठेवा, इट इज द रेशिओ ऑफ लॉंगिट्युडनल स्ट्रेस टू दी लॉंगिट्युडनल स्ट्रेन. एई लेवल, एईच्या एक्झाम मध्ये नाही विचारला जाणार, पण जेई मध्ये एखाद्या वेळेस रेशो विचारला जाऊ शकतो. यावरनं याचे व्हॅल्यूज देऊन एक छोटा न्यूमेरिकल सुद्धा ते विचारले जाऊ शकतं. नेक्स्ट पहा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शिअर मॉड्युलस. त्याला आपण कशाने डिनोट करतो? जी ने. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शिअर मॉड्युलस, इट इज द रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस टू दी शिअर स्ट्रेन टाऊ अपॉन फाय. ठीक आहे, काय आहे? शिअर स्ट्रेस टू दी शिअर स्ट्रेन, याला आपण जी डिनोट करतो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शिअर मॉड्युलस. नेक्स्ट पहा, पॉयझन्स रेशो. सर्वात महत्वाचा आहे हा. म्यू डिनोट करतो आपण याला, म्यू. इट इज द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन टू दी लिनियर स्ट्रेन. ठीक आहे, लॅटरल टू दी लिनियर. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमीटर टू दी ओरिजिनल डायमीटर, आणि लिनियर स्ट्रेन आपल्याला माहितच आहे, चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. याला आपण काय म्हणतो? पॉयझन्स रेशो. प्रत्येक मटेरियलचे, काही इम्पॉर्टंट मटेरियल्स आहेत त्याचे पॉयझन्स रेशो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये त्याची व्हॅल्यू विचारली जाते. नेक्स्ट पाहूया, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलसला आपण के डी डिनोट करतो. इट इज द रेशिओ ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू दी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. म्हणजे काय? डायरेक्ट स्ट्रेस टू दी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन एप्सिलॉन व्ही. ठीक आहे, हा आहे काय? बल्क मॉड्युलस. तर 1, 2, 3 आणि 4 चार इलास्टिक कॉन्स्टंटची डेफिनेशन्स आणि त्यावरनं तयार होणारे छोटे छोटे न्यूमेरिकल्स तुमच्या एई किंवा जे एक्झाम मध्ये विचारले जातील. तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं, पॉयझन्स रेशो, इट इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू दी लिनियर स्ट्रेन. याचे काही मटेरियल्स, जे काही इम्पॉर्टंट मटेरियल्स आहेत त्याचे पॉयझन्स रेशो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे मी एक नोट डाऊन केलेला आहे. सगळ्यात पहिला आहे कॉर्क. कॉर्कची व्हॅल्यू असते 0 पॉयझन्स रेशोची. आपण पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू पाहतोय म्यू. ग्लासची असते 0.02 टू 0.03. हे एक नोट डाऊन करून ठेवा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कास्ट आयर्नची असते 0.23 टू 0.27. इलास्टिक मटेरियलची असते 0.25 टू 0.40. स्टीलची लक्षात ठेवा 0.27 टू 0.33. रबरची पण इम्पॉर्टंट आहे 0.50. ह्युमन टिश्यूज आहे -1. रॉट आयर्न आहे 0.30. कॉन्क्रीटची असते 0.10 टू 0.20. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर एक होमवर्कचा क्वेश्चन तुमच्यासाठी. पॉयझन्स रेशो ऑफ अल्युमिनियम रेंजेस बिटवीन. मी अल्युमिनियमचं सांगितलं नाहीये, तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा तुमच्या बुकमध्ये पाहायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर याचं कमेंट करा. ठीक आहे, सर्वांनी कमेंट करायचं आहे. पॉयझन्स रेशो ऑफ अल्युमिनियम किती असेल? 0.23 टू 0.25, 0.25 टू 26, 0.31 टू 34 की 0.27 टू 0.30. करेक्ट आन्सर काय असेल? A, B, C किंवा D. जे काय आन्सर असेल ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. माहिती नसेल तर सर्च करा, नेटवरती सर्च करा, बुकमध्ये पहा, त्याच्यानंतर कमेंट करा. ठीक आहे, बाकीचं असंच डेली आपण 2 ते 3 व्हिडिओज रिव्हिजनचे अपलोड करूया.
जेणेकरून एक्झाम जे काही होईल एप्रिल एंडिंगमध्ये चान्सेस आहेत असं सर्वांचं मत आहे. तर जोपर्यंत एक्झाम येईल तोपर्यंत आपण डेली 2 ते 3 व्हिडिओज शेअर करूया, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल टेस्ट सिरीजची, असिस्टंट इंजिनियर एई आणि ज्युनियर इंजिनियर जेई, एई जेईच्या दोन्ही टेस्ट सिरीज आपल्या माय ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरवरती जाऊन सुद्धा माय ट्रॅक जरी टाकलं तरी तुम्हाला ते ॲप तिथे दिसून येईल. तर एई जेईच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. त्यासोबतच जर तुम्हाला ओनली फुल लेंथ मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल, म्हणजेच 10 फुल लेंथ मॉक टेस्ट आणि 10 टेक्निकल सेक्शन टेस्ट, तरी सुद्धा ह्या सुद्धा टेस्ट माय ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहे. आणि कालच आपण प्री टेस्ट कंडक्ट केलेली आहे एई मेकॅनिकलसाठी. तर ही टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही अटेम्प्ट करू शकता एक्झामच्या आधीपर्यंत कधीही सुद्धा. आणि आतापर्यंत मी एक जे काही टॉपर्सचे मार्क्स नोटीस केले, तर जे जे काही फुल लेंथ टेस्ट आपण कंडक्ट केलेले आहेत याच्यामध्ये असो किंवा यामध्ये जे 12 फुल लेंथ टेस्ट असो, तर टॉपर्सचे आतापर्यंतचे ॲव्हरेज स्कोअर जो आहे तो 140 ते 150 या रेंजमध्ये आहे आउट ऑफ 180. तर तुमचा स्कोअर सुद्धा चेक करा आणि पहा की तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये आहात किंवा नाही. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करावे लागतील. तर आत्ता वेळ आहे तुमच्याकडे, अराउंड 1 महिन्याचा पर्यंतचा कालावधी असू शकतो. तर त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही जेवढे जास्तीत जास्त टेस्ट अटेम्प्ट करता येईल तेवढे टेस्ट करा. आणि जे काही तुमच्या मिस्टेक्स होईल फायनल एक्झाममध्ये त्या तुम्ही अवॉइड करू शकता. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माय ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.